लग्नाला फक्त एकच महिना बाकी होता, परंतु त्या अगोदर होणाऱ्या नवऱ्यानेच केले भयंकर कृत्य। लग्न ठरलं, साखरपुडाही झाला आणि नवऱ्याने फक्त हौसेपोटी केलं असं काही ज्याने सर्वांचा थरकापच उडाला। नेमकं काय घडलंय, कुठे घडलंय हे पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। जालना जिल्ह्यातील मठा तालुक्यातील सपना संदीप जाधव वय वर्ष 18 या मुलीचे लग्न बुलढाणा जिल्ह्यातील मेहर तालुक्यातील सुशील पवार वय वर्ष 22 या तरुणासोबत जुळले होते। साखरपुड्याला 15 दिवस झाले होते, त्यामुळे लग्नाच्या बस्त्याची तारीख ठरली आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी नवरदेव नवरदेवाचे आई वडील आणि मुलीचे आई वडील एकत्रित आले। परंतु त्या दिवशी होणारी पत्नी सपना ही काही आली नव्हती। सुशीलला या गोष्टीची जाणीव झाली, सपना एकटी घरीच आहे, त्यामुळे दुकानामध्ये बस्ता चालू असताना तो कोणालाही न सांगता सपनाला भेटण्यासाठी गेला। होणारा नवरा घरी आला म्हणून सपनाने त्याला चहा वगैरे दिला, परंतु सुशीलने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली। सपना म्हटली आपलं लग्न झालं नाही, त्या अगोदर हे चुकीचं आहे। परंतु सुशीलने तिच्यावरती बळजबरीने लैंगिक अत्याचार केले आणि तिने जेव्हा आरडाओरडा केली तेव्हा तिची गळा चिरून हत्या केली। ही घटना 2023 मध्ये घडली होती। त्यानंतर कोर्टाने त्या आरोपीला आत्ता जन्मठेपेची शिक्षा सुनावली।